तुकरटवाडीतले बरेचसे कलाकार तुम्हाला भेटले, पण आता तुम्हाला आपल्या पत्रातून शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आमचे पोस्टमन काका. आणि आज त्यांनी एक पत्र आणलंय या सणाच्या निमित्तानं आणि या विषयाच्या निमित्तानं. बघूयात ते काय. या काका या. एक पत्राला मी वाचून दाखवतो. प्रिय, मी एक चित्रकार आहे, पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना. हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो आणि सिनेमाबद्दल मात्र आपण आक्रमक होतो. चुकीच्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे, पण ज्या गोष्टीला विरोध करायचा ती गोष्ट काय आहे हे किमान समजून घ्यायला पाहिजे. खरं तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना आपण सुरुवातीला विरोध केला. पहिला सिनेमा बघताना पण असंच झालं. त्या सिनेमातली रेल्वे धावून आली तेव्हा लोकांना वाटलं ती आपल्या अंगावरच येते की काय. लोक घाबरले, थिएटरमधून बाहेर पळून गेले. पण आता सिनेमा आपलं आयुष्य झालंय. खूप गोष्टी आहेत ज्यांना आपण विनाकारण विरोध केलाय. सध्या न्यूडची चर्चा आहे. न्यूड नावाचा सिनेमा. खरं तर सगळी गोष्ट सांगण्याचा मोह होतोय, पण एवढंच सांगतो की आम्ही सगळ्या चित्रकारांनी डोळ्याने पाहिलेली मूर्तिमंत वेदना आहे ती. आमच्या चित्रकलेच्या शिक्षणात आमची सगळ्यात मोठी शिक्षक असलेली व्यक्ती, जी न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जाते. जात पात धर्म लिंगभेद या पलीकडे माणूस म्हणून माणसाकडे कसं पाहावं हे तिने शिकवलं. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना न्यूड पेंटिंग काढण्यासाठी मॉडेल म्हणून बसून राहणारी ती. खरं तर पोटासाठी खूप धावपळ करणारी माणसं सुखी वाटू लागतात अशा वेळी. पोटासाठी असं तोंड बंद ठेवून एकाच जागी पुतळ्यासारखं बसणं खूप अवघड असतं. जगण्यासाठी असं काही करावं लागतं याची खूप लोकांना कल्पना पण नसेल. एक चित्रकार म्हणून मला मात्र तिच्याबद्दल नेहमीच आदर आहे. चित्रकारांशिवाय तिचं शरीर कुणी पाहू शकत नाही. अगदी सिनेमाच्या प्रेक्षकांना पण दिसणार नाही. शिकण्यासाठीच्या गोष्टी आणि विकण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात. भले जग तिला कलावंत म्हणत नसेल, पण तिने कलेची जेवढी सेवा केली आहे तिला तोड नाही. अश्लीलता देहात नसते, नजरेत असते असं म्हणतात. ते चुकीचं वाटत नाही. आपण थोडं मोठं होऊन विचार करू लागलो की अशा गोष्टी सहज छोट्या वाटू लागतात. फक्त माणूस म्हणून विचार करायची गरज आहे. शेवटी एखादी गोष्ट पाहायची की नाही हे आपणच ठरवायचं असतं. पण एखाद्या गोष्टीकडे कसं पाहायचं ते आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे. धन्यवाद. ॲक्च्युली यातलं प्रत्येक शब्द यातलं प्रत्येक वाक्य मला वाटतं माझ्या मनातलं आहे. कारण आय गॉन थ्रू इट बेसिकली ऑलरेडी. गेले 3-4 महिने मी ह्यातनं जातो आहे. मध्ये असे विचार मनामध्ये यायचं, नाव बदलूया का सिनेमाचं, न्यूड नाव लोक कसं पाहतील. पण नंतर जसं या पत्रात लिहिलेलं आहे तसंच की त्या स्त्रीने इतकं वर्ष काम केलं, तिने कधी बदललं आपलं प्रोफेशन, आपला व्यवसाय, आपलं काम,
तर मी नावाला घाबरू, नाव बदलू? मधला प्रत्येक विद्यार्थी या मॉडेल्सला अक्का, ताई, अम्मा ह्या शब्दाने संबोधतो. त्यांच्या मनात असा कोणताही विचार येत नाही जेव्हा हे क्लासेस सुरू असतात. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाची नजर त्या कलाकाराच्या नजरेत झाली ना, वा वा. हो. तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. मला हे लेटर द्याल का प्लीज? हो सर. मी हे जपून ठेवणार आहे. वा वा. प्लीज सांगा की प्रत्येक वाक्य मनातलं आहे. थँक्यू. नक्की. थँक्यू सो मच. आणि अरविंद जगताप यांनी हे लिहिलं होतं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू अरविंद. थँक्यू काका, तुम्ही आलात. थँक्यू. आणि नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आम्ही फुकेतमध्ये खूप मजा केली आणि फुकेतमध्ये आम्हाला लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे डॉल्फिन शो. खरंच डॉल्फिन हा प्राणी मी फक्त चित्रात बघितला होता किंवा टीव्हीत पाहिला होता, पण डॉल्फिन हा किती बुद्धिमान प्राणी आहे, मासा आहे, हे मला खरं तर तिथे गेल्यानंतर कळलं. आणि डॉल्फिन किती मोठे कलाकार असतात हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा.